नियंत्रित होत आहे. स्वच्छ भारत अभियान 2.0 वरती कचरा डेपो मध्ये 135 टीपी यानंतर या ईव्ही चार्जिंग स्टेशन द्वारा आपले महसूल निर्मिती संकल्पना राबवणे, बस स्टॉप, सार्वजनिक फुटपाथ इत्यादी ठिकाणी विभागीकरण तयार करणे अशा वेगवेगळे लातूर शहर महानगरपालिकेच्या आज स्थायी समितीची बैठक संपन्न झाली। यामध्ये अर्थसंकल्पाला मंजुरी देत भाजपच्या नगरसेवकांनी एक महत्त्वपूर्ण विषयावर हात घालत सभागृहामध्ये विषय मांडलेला आहे। आपल्यासोबत अनंत गायकवाड भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करत भाई, आज महत्त्वपूर्ण विषयामध्ये आपण आज स्थायी समितीसमोर मांडलेला आज लातूर महानगरपालिकेतील स्थायी समितीचा आर्थिक 26-27, 25-26, 2025-26 व 26-27 अर्थसंकल्प सादर झालेला आहे। त्या सभेच्या दरम्यान प्रथमतः लातूर शहरातील जे प्रभाग वाढीव आहेत किंवा ज्यांचा आउटस्कटचा भाग आहे शहरातील, त्या प्रभागांना अतिरिक्त निधी देण्यात यावा ही आमची मागणी होती। तसेच प्रभागातील आमच्या प्रभागामध्ये छत्रपती संभाजी महाराज चौक निर्माण करून तिथे महाराजाच्या ह्याच्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा ही मागणी केलेली आहे। तसेच आमच्या प्रभागातील किंवा शहराची जी दक्षिण बाजू आहे तो जो वाढीव भाग होतो त्यासाठी एक नवीन जलकुंभ निर्माण करून जेणेकरून शेवटच्या घरापर्यंत लोकांना पाणी गेलं पाहिजे, यासाठी पण निधी उपलब्ध करून द्यावं अशी मागणी आम्ही स्थायी समिती सभापती महोदयाकडे केलेली आहे। तसेच आपल्या लातूर शहरातील जे वाढते गुन्हेगारीचे प्रमाण आहे त्याच्यामध्ये AI द्वारे नवीन जे टेक्नॉलॉजी स्थापन झाली त्या अंतर्गत CCTV कॅमेरे बसवून आपल्या शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण कसे कमी करता यावे यासाठी प्रयत्न करावे किंवा त्यासाठी आर्थिक निधी उपलब्ध करावा ही मागणी केलेली आहे। तसेच लातूर शहरातील विविध समाजातील लिंगायत समाज घ्या, ह्यासाठी जे आपल्याला स्मशानभूमीचं कमी पडली जाते त्यासाठी मोठी जागा घेऊन सर्वच समाजांना दफनभूमीची व्यवस्था करून देण्यासाठी आर्थिक तरतूद करावी ही प्रामुख्याने मागणी केलेली आहे। लातूर शहरामधील एखादा मोठा चांगला आणि आपल्या लातूर शहरातील सर्वच गरजूवंतांना किंवा खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं, जलतरणपटूसाठी एक चांगलं सुसज्ज असं स्विमिंग पूल उभं राहावं ही मागणी, ह्या आर्थिक तरतूद करावी ही मागणी प्रामुख्याने केलेली आहे। लातूर शहरातील आउटस्कट भागामध्ये लातूरचे मतदार आहेत, परंतु त्यांना महापालिकेची कसली सुविधा मिळत नाही, त्यासाठी आपलं काय प्रयत्न असणार? नाही, लातूर शहरातील मतदारांना सुविधा तर नाही तर सोडून द्या, परंतु काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की त्यांना ग्रामपंचायत पण टॅक्स घेते आणि लातूर शहर महानगर पण टॅक्स घेते आणि सुविधा तर त्यांच्या तुम्ही दारापुढे येतो गुडघ्यावाला चिखल जातो आमचं। आणि ही लोक ज्यावेळेस त्यांच्याकडे लातूर शहर महानगरपालिकेची थकबाकी वगैरे वसूल करत जातात त्यावेळेस त्यांनी त्यांच्या डोळ्याला निदर्शनास येत नाही की यांच्या आपण ह्यांना काय सुविधा दिली तर आपण ह्याच्याकडून घरपट्टी कशी वसूल करावी, म्हणजे इतकी भयावह परिस्थिती असताना देखील। त्यामुळं आमची अशी सगळ्यांना विनंती आहे की लातूर शहरातील आउटस्कट भाग त्यातल्या प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 17ला अतिरिक्त निधी देण्याचा हिने मान्यता द्यावी व शहरातील जे गुन्हेगारीचे प्रमाण आहे त्या कमी करण्यासाठी आमच्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये राजीव चौक असेल, येथे एखादी पोलीस चौकी उभी करणे, खोपेवाड रोड असेल तेथे एखादी पोलीस चौकी उभी करणे, जेणेकरून की गुन्हेगारीचे प्रमाण कमी व्हावे। तसेच लातूर शहरातील जो पूर्ण बाहेरचा ओढा येतो आपला निलंगा, औसा, उमरगा या भागातून त्या भागांना येणाऱ्या प्रवाशांसाठी आपल्या लातूर शहरामध्ये राजगोंदी चौकामध्ये ज्यावेळेस ते आपल्या गावाकडे जातात किंवा वापस येतात किंवा शहरातील जे आमचे दुकानदार आहेत तिथले राजगोंदी चौकातले त्यांच्यासाठी एक अद्ययावत स्वच्छतागृह उभं राहावं ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। तरी होते प्रभाग क्रमांक 17चे नगरसेवक यांनी सांगितलेलं आहे की लातूर शहरातील अनेक ठिकाणी अशा पद्धतीची समस्या आहेत आणि या महत्त्वपूर्ण विषयाला आज त्यांनी विषय मांडत सभागृहाचं लक्ष वेधलेलं आहे आणि लवकरात लवकर या मागण्या पूर्ण कराव्या अशा पद्धती देखील अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे। विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर।
हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. उद्योगपती श्री अनंत मुकेश अंबानीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक शिखर पहारिया फाउंडेशन सोलापूर. एक वाढदिवस हजारो हास्य. सोलापुरात होतोय माणुसकीचा महोत्सव.